खांद्यावर बसणार का? बर बर बर. चला चला. अरे मोहिन्या, लईच वाईट परिस्थिती आली रे याच्यावर. ओ श्रीपाद भाऊ, काय झालंय? मालक, त्याची बुलेट हरवली वाटतंय. मालक, लय बेकार वाटतो. बघायला लयच बेकार वाटायला लागलो. ए बुजगावण्या, तुला एवढी त्याची क्यू येते ना, ते घेऊन दे की त्याला नवीन बुलेट, ती पण कोरी कट. तसं नाही मालक, पटलं तर बघा. भाई की शिरपत भाऊ, घेऊ की आपण पण कोरी करकरीत. अहो शिरपत भाऊ, तुम्ही फक्त ठरवा. आमच्या ज्या आई साहेब आहे ना, तुमच्यावर मोक्कार पैसा लुटतील, मोक्कार. तुम्ही फक्त सांगा किती पाहिजे ते. 1 लाख, 2 लाख, चला 3 लाख दिले. आणि तुमचं काय ते मागचं कर्ज आहे ना, ते पण माफ. बोला आता. अहो शिरपत भाऊ, कशाला टेन्शन घेता म्हणतो मी. तुमची कागदपत्र आहेत की आमच्या आई साहेबाजवळ, देईल की तुम्हाला ते मोक्कार पैसा. कशाला टेन्शन घ्यायचं म्हणतो. नाही मालक, नको. आपण तुला लय कर्ज आहे उदावर. अरे भिकाऱ्या, तेव्हा त्याला बारीक तोंड करून पैसे मागत होता रे. हा, तुझ्याकडून ना जेवढे पैसे नाही तेवढे नाही. एक पायीचा हिसाब घेईन मी, आणि नाही घेतला ना तर नावाचा राणा नाही मी. हा, ए भिकाऱ्या, जास्त माज नाही करायचा. चल निघ. मालक, पोलीस सरळ आहे. असू दे, एक दिवस जमिनीवर लोळणार. आवा या की इकडं, 2 घास खाऊन घ्या की. आलो आलो जरा. वाण्याने किराणा किराणे वाटतं. तो बी कसा देईल म्हणा, पैका दिल्या बगर. बरं ते जाऊ दे. पोर जेवली का आणि शाळेत गेली का? अव पण मी काय म्हणते. हा बोल. अव दुसरीकडे काम बघा की. निदान घरात धान्य तरी कवर त्या भेगा पडलेल्या जमीत राब राबत्या. गावामध्ये एक सावकार सोडला आणि जमीनदार सोडला तर सध्या कुणाकडंच काम नाही. आणि काम बी असेल तर आपलं मतलब साधतात. मस्तकात किडे पडल्यागत गत झाली आपली. पण उद्या काय पोरांना रानातली ढेकळं खाऊ घालायची. अव उद्या आपली पोर लग्नाजोगी, आणि आपण काही याच्या त्याच्याकडे पाया पडायच्या. अव पण मी काय म्हणते ते तर ऐका. हा, पदर पसरते मी तुमच्या पुढं. निदान माझ्या राधाचं लग्न चांगलं करा.
बरं झालं तू इथंच भेटला. राम राम. कसं आहे श्रीपाद, तू माझा मित्र आहे म्हणून तुला सांगतो. तुझी परिस्थिती ना मला पावत नाही रे. शेतकऱ्यांसाठी खूप भारी भारी योजना आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ना मी तुझे नाव नोंदणी केली आहे. तुमचे तर लय उपकार झाले, पण त्याचा फायदा मला कधी होणार? आता बघू, देवाच्या हातात सर्व. सर काळजी घे. सरकारी काम 6 महिने थांब. चला शिरपा भाऊ, आपल्या आपल्या उद्योगाला चला. राणा, हे काय लावलं तू? काय करतोय म्हणजे? माझं शेत आहे. मी काही करू, तुला काय करायचंय? तुझं वावर कधी पसणार? तुझ्या आईकडे फक्त गाण ठेवलंय आम्ही. गाण ठेवलं होतं ना, मग त्याचे पैसे काय तुमचा बाप देईल का? आता हे बोल वावर इजावर, कळलं का? निघ. असं कसं काय? पोलिसात जाऊन कंप्लेंट करू आम्ही. पोलीस? अरे चहा पाण्याला घरी येतात ती माझी. खिशात 56 पोलिसा घेऊन फिरतो मी. चल जाय, कोणाला सांगायचंय ते. आणि जर इकडं परत फिरकलीस ना तर तंगडा हातात देईल मी. निघ. असं कसं काय? आमच्या बाप दादानं कष्टानं कमवली ही जमीन, अशी कशी तुझ्या ताब्यात देऊ रे आम्ही? मग तुझ्या नवऱ्याला पैसे घेताना लाज नाही वाटली का? ए, ऐकून घ्या रे तुम्ही पण. एक एक पायी घ्या यांच्याकडून आणि तशी जमीन देऊ नका यांना. काय ऐकलं का? काय करायचंय कर तू. बघतो मी पण. तुझ्या एवढ्याशा पैशासाठी आमच्या बाप दादाची लाखो करोडाची जमीन तुझ्या नावी करू करा आम्ही? थोडेसे पैसे आणि त्याच्यावरती आबाळवर व्याज झालंय, त्याचं काय? तुझा बाप दादा येणार का मला ते पैसे द्यायला? चल नाही घेतून. ए मुर्द्या, आत्ताची आत्ता खेळ शेतातून बाहेर निघ, नाही ते एक एकाचा मुर्दा पाडीन मी. आणि नाही केलं तर म्या बी नावाची तुळस नाही. तू माझा मुर्दा पाडणार आहेस? माझा? जास्त चरबी आली का तुझ्यात? लायकीत राहायचं, कळलं का? ए मेल्या, एका बाईवर हात उचललास तू? ए बघता काय? पकडायला. तू माझा हात पकडलास? तुझी हिंमत कशी झाली? तुला माहिती ना मी कोण आहे? हा, पकडा त्याला. जास्त सांगपणा आलाय का तुला? हा जास्त? हा हा, माझ्या पुढे जातो, माझ्या पुढे जातो, माझ्या पुढे जातो. मारे. किती शिरप्याची पोरगी ना रे? हो हो मानत शिल्प्याचीच पोरगी दिसते. लईच नवीन नवीन कपड्यात फिरायला लागली. कुठून येतं यांच्याकडे एवढे पैसे? आपल्याला तर नाही देत. काय ग, शिरप्याचेच पोर ना तू? तुझ्या बापाला काय शेतात काय सोन्याचा अंड सापडलं काय? लईच चमकू राहिली तू गावात. अगोदर आमचे पैसे द्यायला लाव, मग फेरवर तोंड करून. हे जे गावामध्ये तू मिळते ना, हे नवीन ड्रेस घेऊन, हे नाटक माझ्या समोर नाही दाखवायची. शिस्तीत उठवाशा काढायच्या, आणि नाही काढल्या तर गावभर कोंबडा भरवीन तुला. काय? काढ लवकर, काढ ना लवकर, काढ. हो काका, जाऊ द्या ना आम्हाला प्लीज
काका आम्हाला जाऊ द्या ना. निघ आता घरी निघ. सगळीकडे बघता आपली जावा. आणि जो रस्त्यात येईल ना त्याला गाडीच्या डिक्कीत ठेव. चला. आई लवकर आहे, बाबा आले. घ्या पाणी. बाबा मला उद्या शाळेला फी भरायची आहे. राधे, मी उद्या शाळेला येतो. मास्तरला सांग. उद्या शेवटचा दिवस आहे माझा. तुला समजत नाही का? सांगितलं तुला मी सकाळी येतो मी शाळेला. एकदा सांगितलेलं कळलं नाही का तुला? कशा पायी वरडताय तिला? सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी पैसे मागायलाच येत इथं. हे, जा तुम्ही घरला. जा 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 जा. हा ना भैया, तुम्ही नमस्कार नमस्कार या. तुझा नमस्कार घाट चुलेत. नाही सूट दिली रे तुला. आत्ताच्या आत्ता मला माझे पैसे हातात पाहिजे, नाही तर घर खाली कर. हा ना भैया, तुम्हाला तर माहिती यंदा पाऊस नाही, पाणी नाही, पीक पाणी नाही. हा, थोडा धीर धरा. मी तुमचं पायीन पायी चुकल. थोडा धीर धरा, थोडी कळ काढा. हे मला शिकवू नको, बाकीच्यांनाच सांग. मी आलो म्हणजे पूर्ण वसुली करूनच जाईल. आणि मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि ते पण आत्ताच. हो भैया, तुम्ही खरंच या. चहा पाणी घ्या या. घरात या. तुझं चहा पाणी गेला खड्ड्यात. हे उचला रे आला आणि आणा आपल्या वाड्यावर. ऐकता दादा, अक्का साहेब आणलं तुमचं शिकार. काय रे, जास्त शेपरलास काय? जास्त माजाला काय तुला? पैसे वेळेवर घेतोस, द्यायला काय होतं तुला? अक्का साहेब, तुम्हाला समजत हवा आहे यंदा पाणी नाही. पिकं तरी कसं होईल? मला थोडीशी मोलत द्या. मी माझ्या वरची आण घेतो. थोडीशी मोलत. ए, हा मुदत मागतोय मला. ह्याला कोपऱ्याला घे. ह्याला चांगली मुदत दे. ह्याला चांगलं सोलून काढ, सोलून. चांगलं बोललेलं ह्यांना कळत नाही. अक्का साहेब, हे प्रकरण माझ्या जवळ द्या. याचा बरोबर कार्यक्रमच लावतो मी. नको 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 अक्का साहेब, मला नका. सोडून द्या मला. मला मारू नका. सोडून द्या मला. सोडून द्या. मी तुमची पायी आणि पायी चुकवतो. मला सोडून द्या. कसं आहे सध्या? पैसा लय वाईट असतो रे. कसं आहे माहितीये का? मी लय तुडतुड करून पैसे जमवले, तेच तुला दिले. तेच तू मला जर वेळेवर नाही दिले तर माझा जीव काय म्हणाल रे? मी जसा एक एक रुपया जमवला ना, तसं तुझ्या एक एक रक्ताचा थेंब नितरवून तुझ्याकडून पैसे वसूल करेल. माझा हात पकडतो काय? याला दाखवतोच राणाचा इंगा काय असतो. घे रे याला, सोलपटून काढ याला उलटा टांगून. अक्का, आता तुम्ही बघाच याला कसा काळ्याचा निळा करतो आणि निळाचा लाल. आलोच. चला रे. अक्का सोडा. अक्का. अक्का सोडा. अक्का सोडा. अक्का सोडा. रख रखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थक
थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही झालो बरबाद जरी बसला घाव उरी कलेची आग सार जळून बी जाईना अडला घास असा का वनवास असा पण योध्यास अजून बी माग राहीना फिरला त्यो वासा घर फिरलं नाही गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही झालो बरबाद जरी बसला घाव उरी कलेची आग सार जाळून बी जाईना अडला घास असा का वनवास असा पण योध्यास अजून बी माग राहीना फिरला त्यो असा घर फिरलं नाही गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही किती नवल र सांगू तुझ निसर्ग आहे रे तुझा ऋणी काळ्या माईचा तू लेक नको सोडूस तू धीर नाही धरुणी लोभ जपली तू मातीची लाज राहुणी तू उपाशी भरलस दुसऱ्यांचं पोट दिस येईल उद्या तुझाही रे बाळा पिकेल र सोनं याच मातीत काळजी आहे रे आम्हाही काळजी आहे रे आम्हाही तुझी जाईल हेही संकट निवारून उभ्या जगाचा तो पोशिंदा आम्हाही वाटे थोडी तरी लाज आम्हाही वाटे थोडी तरी लाज